हॅलो एव्हरीवन, आज आईने बनवली झटपट आणि हेल्दी होणारी तव्यावरची अळूवडी। हेल्दी का? कारण ही लोखंडी तव्यावर कमी तेलात बनवायची। त्यासाठी लागणारं साहित्य आता सगळ्यात आधी वाटण करायचे। वाटणासाठी लसूण, मिरची, जिरा आणि कोथिंबीर छानपैकी वाटायचे। तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर नक्की त्यातच वाटून घ्या, टेस्ट एकदम छान येते। मिक्सरमध्ये वाटलं तरी चालतं। आता बेसन पिठामध्ये वाटण, मीठ, हळद आणि पाणी टाकून मळून घ्यायचे। तो व्हिडिओ आलेला नाही, जरा पातळच आपल्याला मळायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पानं लावायची। पहिलं एक पान घ्यायचं, त्या पानावर बेसन पिठाचं मिश्रण लावायचं। त्यानंतर दुसरं पान घ्यायचं, दुसऱ्या पानावर ठेवायचं आणि अशा प्रकारे वडी करून घ्यायची आहे। आपल्याला 2 ते 3 मिनिमम ही पानं घ्यायची आहेत। सिंगल पानं पण आपण लावू शकतो वडीची, पण त्याच्यामध्ये वडी करपायचे चान्सेस जास्त असतात, म्हणून 2 ते 3 पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत। आता ही आपली पानं सगळी तयार आहेत लावून। आता आपल्याला लोखंडी तव्यावर ही छानपैकी अगदी कमी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत। अशा प्रकारे सगळी पानं लावून घ्यायची आहेत आणि थोडंसं साईडने तेल लावून आपल्याला आधी सुरुवातीला कमी वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत। अगदी कमी आणि लो गॅस ठेवायचा आहे। अशा प्रकारे सगळी पानं ठेवून त्याच्यावर सुरुवातीला ताट ठेवायचं आहे आणि लो गॅसवर आपल्याला वाफेवरची शिजवायची आहेत। नंतर 3 ते 4 मिनिटांनी ताट काढून आपल्याला ही सगळी पलटी करून घ्यायची आहेत आणि आपल्याला जर गरज वाटली तर थोडंसं अगदी पाण्याचे शिंतोडे टाकायचे आहेत। थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून वडी छान शिजेल, कारण आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि लोखंडी तव्यावर केल्याने टेस्ट पण छान येते आणि त्याच्यामध्ये लोखंडाचा वेगळाच अर्क उतरतो। एकदम टेस्टी आणि हेल्दी पण होते ही वडी। तर अशा प्रकारे पलटून घ्यायची आहेत आपल्याला आणि आपली वडी तयार आहे। टेस्टला पण एकदम छान आहे आणि हेल्दी अळूवडी। नक्की ट्राय करून बघा।